सन 2022-23 व 23-24 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण जुलै 2024 पासून सुरू डिसेंबर 2025 पर्यंत माननीय स्थायी समितीत सादर करण्याचे उद्दिष्ट. ठाणे महानगरपालिकेचे मागील 5 वर्षात ऑडिट झाले नसल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. प्रत्यक्षात ठाणे महानगरपालिकेचा सन 19-20 चा लेखापरीक्षण अहवाल स्थायी समितीस यापूर्वी सादर झाला आहे, तर उर्वरित सन 20-21 व 21-22 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अहवालासाठी मार्च 2025 आणि सन 2022-23, 23-24 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अहवालासाठी डिसेंबर 25 चे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या लेखापरीक्षण अहवालाची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 106 अन्वये लेखापरीक्षणाचा अंतिम अहवाल माननीय स्थायी समितीपुढे सादर करण्यात येतो. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे सन 2019-20 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण करून तो अहवाल स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या विभागाचे 24 विभागात विभागणी करून लेखापरीक्षण करण्यात येते. त्यानुसार सन 20-21 व 21-22 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणाचे कामकाजही पूर्ण झाले आहे. त्यातील 7 विभागांचे अहवाल स्थायी समितीत सादर करण्यात आले आहेत. उर्वरित 17 विभागांचे लेखापरीक्षण अहवाल अंतिम करण्याची कार्यवाही मार्च 2025 अखेर पूर्ण करण्यात येईल. सन 2022-23 व 23-24 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी लेखापरीक्षण कार्यक्रम अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे. हे लेखापरीक्षण डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. सन 2024 मध्ये लोकसभा, सार्वत्रिक निवडणूक व विधानसभा निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीसाठी लेखापरीक्षा विभागातील बहुतांश कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर होते, त्यामुळे लेखापरीक्षणाच्या कार्यवाहीस विलंब झाला. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात निवडणुकीचे कामकाज संपल्यानंतर लेखापरीक्षण विभाग पुढील कार्यवाही करीत असून मार्च 2025 आणि डिसेंबर 2025 ही दोन्ही उद्दिष्टे नियत वेळेत पूर्ण करण्यात येतील. एबीपी माझावर आज जे वृत्त प्रसारित झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की 2019-20 नंतर महापालिकेचं लेखापरीक्षण झालंच नाही. या वृत्तामध्ये काहीही तथ्य नाही. हे वृत्त पूर्णतः निराधार आहे. कारण का महापालिकेचं 2019 पर्यंतचं जे लेखापरीक्षण अहवाल आहे तो पूर्णपणे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचनंतर 2020, 2021, 2021, 2022चं लेखापरीक्षण झालेलं आहे आणि 2022, 2023 आणि 2023 ते 2024चं लेखापरीक्षणाचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचा विलंब झालेला नाही आहे, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर कोरोना काळात जो निधी मिळालेला आहे किंवा केंद्र शासनाचा जो निधी आहे, नगरविकासकडून जो निधी प्राप्त झालेला आहे त्याची अद्ययावत माहिती तयार आहे. तीही माहिती सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उपमुख्यमंत्र्यांना स्वतः मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, हे दुर्दैवी. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांची टीका. ठाकरे गटाने घेतली पालिका आयुक्तांची भेट. ठाणे शहर तलावाचे नव्हे तर कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. काही वर्षापूर्वी ठाणे महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले असताना उपमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, हे दुर्दैवी असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ठाण्याचा कचरा प्रश्न प्रकरणी ठाकरे गटाने आज महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले.
ठाणेकरांना गेल्या 3 वर्षापासून अनेक प्रश्न भेडसावत आहे. पाण्याची बोंबाबोंब आहे, रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड नाही, कामे न करता बिले काढली जात आहे, बेकायदा बांधकामे उभी राहत असून यामध्ये प्रशासनातले अधिकारी कुचकामी ठरत असल्याची टीका विचारे यांनी केली. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी याकडे तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी विचारे यांनी केली. यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे, लोकसभा सचिव सुरेश मोहिते, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते अनिश गाडवे, समन्वयक संजय करे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, प्रदीप वाघ, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, लहू सावंत, संजय भोई, विनोद यादव, शाखा प्रमुख राजेंद्र महाडिक, अमोल हिंगे, रामेश्वर बचाटे, पप्पू आठवाल, युवसेना अधिकारी ओवळा माजिवडा, नटेश पाटील, सुनंदा देशपांडे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, शहर संघटक प्रमिला भांगे, महिला आघाडी सचिव शोभा गरंडे व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुराडा, लाखो करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे, परंतु निष्पन्न काही झाले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला 85 एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या हद्दीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी 85 एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा जे टाकला जातोय, भर वस्तीमध्ये टाकला जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली, कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, अदानीला द्यायला जागा आहे, परंतु आपल्याला महानगरपालिकेच्या लाखो करोडो रुपये जे टॅक्स रूपाने या महापालिकेमध्ये देतात, ज्याच्यातलं महत्त्वाचं अंग म्हणजे कचराची विल्हेवाट लावणं, यासाठी टॅक्स गोळा केला जातो. आणि त्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल, कुठल्याही प्रकारची तिकडे व्यवस्था न करता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. आणि मागे सुद्धा सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्यामध्ये त्याची हे करू, परंतु आज तागायत तिथली कुठलेही CP टँकच्या इथला जो कचरा वाघे स्टेटचा, जो आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे. आणि गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी त्याची जी काय मार्ग काढायचा होता तो अजूनही काढले गेलेला नाही, त्यावर मुख्यमंत्री असताना सुद्धा नाही किंवा अजूनपर्यंत. तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुमचं वजन वापरून जे अदानीला जो जागा त्या ठिकाणी दिलेली आहे, मला वाटतं ॲक्टर नाक्याची, तर ती जागा ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात तिथे तुम्ही चालू करा, ही आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल, ठाणे शहरामध्ये आज प्रत्येक अनधिकृत बांधकाम असतील
आज कित्येक ठिकाणी पाणी पुरवठा या घोडबंदर परिसरामध्ये टँकर लॉबी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रत्येक सोसायटीला 15-15, 20-20 टँकर तिकडे दिले जातात. आणि अशा पद्धतीनं ज्या नागरिकांची सोय या ठिकाणी करण्यात, पाणी पुरवठा असेल किंवा कचरा विघटन करण्यासाठी असेल किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हजारो रुपयाचा टॅक्स तिकडे गोळा केला जातो. परंतु महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही सुविधा त्या ठिकाणी केली गेली नाही. सायकल राईड करत सायकलप्रेमींनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी. होळी आणि धुळवड या सणाच्या निमित्ताने शुक्रवारी आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक होळी साजरी व्हावी या उद्देशाने होळी विशेष सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणपूरक होळी साजरी करूया, नैसर्गिक रंगाचा वापर करूया असा संदेश यावेळी देण्यात आला. सकाळी 7:15 वाजता नितीन कंपनी ते मीठ बंदर रोड या शॉर्ट राईडचे आणि श्रीमा बालनिकेतन दिघा ते मीठ बंदर रोड या लॉंग राईडचे आयोजन करण्यात आले होते. शॉर्ट राईडचे नेतृत्व श्वेता चिलकेवार, चंद्रशेखर जगताप, गुरुप्रसाद देसाई, ज्ञानदेव जाधव यांनी, तर लॉंग राईडचे नेतृत्व गणेश कोळी, गिरीश चिलकेवार, पंकज रिजवानी, गजानन दांगड, निखिल शिवलकर यांनी केले. या दोन्ही राईड सकाळी 8 वाजता ठाणे पूर्व येथील मीठबंदर रोड येथे समाप्त झाल्या. राईड समाप्त झाल्यानंतर सर्व सायकलप्रेमींनी पुरणपोळी, जिलेबी, फाफडा या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी नैसर्गिक रंगाचे महत्त्व सांगत प्राण्यांवर कुठेही रंग फेकताना आढळल्यास हे प्रकार तातडीने रोखण्याची जबाबदारी सायकलप्रेमींची आहे. पर्यावरण वाचवूया आणि प्राण्यांवर रंग फेकण्याचे प्रकार रोखूया अशी जनजागृती करण्यात आली. यावेळी शुभांगी घोर, गायत्री रिठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गुरुवार 13 मार्च 2025 रोजी शिक्षकांच्या विविध गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात सन्माननीय मंत्री महोदयांसोबत संबंधित शिक्षकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांनी शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मंत्री महोदयांना समजावून सांगितले. महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या पात्र मानून त्यांना बदली प्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 2019 साली काही शिक्षकांना शाळांवर रुजू होत असताना अवघड क्षेत्रात नियुक्त्या देण्यात आल्यानंतर 2022 साली यातील बऱ्याच शाळा सोप्या क्षेत्रात घोषित करण्यात आला. परंतु तरीही संबंधित सर्व शिक्षकांनी अवघड क्षेत्रात काम केले असल्याने 2025 साली येणाऱ्या बदली प्रक्रियेत शासनाने या सर्व शिक्षकांना समाविष्ट करून घेणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न झाल्याने सदर शिक्षकांच्या बदल्या पुढील 10 वर्षांकरिता रखडल्या जाणार होत्या. शिक्षकांनी याबाबत निवेदन देऊन आंदोलन करण्याची भूमिका निश्चित केली होती. मात्र आमदार निरंजन डावखरे यांनी मंत्री महोदयांना सदर प्रश्नांचे गांभीर्य पटवून दिले आणि मंत्री महोदयांनी या सर्व शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येईल असे सांगितले व हा प्रश्न मार्गी लावला. गेली कित्येक वर्षे या मागण्यांकरिता आग्रही असणाऱ्या शिक्षकांना असा दिलासा मिळताच त्यांना आनंद अश्रू रोखून ठेवता आले नाही. तसेच पालघर जिल्ह्यात विस्तार अधिकारी श्रेणी 2, श्रेणी 3 केंद्र प्रमुख या पदांवर पदोन्नती करत असताना केवळ मुख्याध्यापक पदावर 3 वर्ष पूर्ण झाली नाहीत असे कारण देऊन मुख्याध्यापकांना पदोन्नती यादीतून वगळण्यात आले होते. मात्र इतर जिल्ह्यात ही पदोन्नती देण्यात आली होती. त्यामुळे 10 जून 2014च्या अधिनियमानुसार सदर मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात यावी याबाबत अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघ पालघर जिल्हा यांच्या वतीने मागणी करण्यात आली होती. आमदार निरंजन डावखरे यांना देखील अनेकदा याबाबत पाठपुरावा केला होता. मंत्री महोदयांनी मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्याबाबत देखील सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता. माझ्या पदवीधर मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न गेली अनेक दिवस रखडले होते. त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने त्या सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून खूप आनंद झाला. प्रस्तावित मागण्यांची मंत्री महोदयांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार अशी
आमदार श्री निरंजन डावखरे यांनी प्रतिक्रिया दिली, तर माननीय मंत्री महोदयांनी आपलं सरकार शिक्षकांच्या पाठीशी कायमच समर्थपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे सन्माननीय मंत्री श्री जयकुमार गोरे तसेच आमदार निरंजन डावखरे यांचे विशेष आभार मानत आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला अशी भावना सर्व शिक्षकांनी व्यक्त केली.